हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या रविवार 29 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की आता या मालिकेत पुढे काय काय भारी भारी ट्विस्ट येणार आहेत. या मालिकेत नेमकं घडणार तरी काय. तर फ्रेंड्स, सध्या या मालिकेत ग्रामपंचायतीच्या निवडणुकींचा धुराळा सुरू आहे. कृष्णा आणि बाळजाबाई या दोघी एकमेकींविरुद्ध उभ्या ठाकल्या आहेत. सरपंच कोण बनणार? एकीकडे आहे बाळजाबाई आढळराव रांगणे पाटील या 5 गावांमधील सगळ्यात मोठं प्रस्थ, ज्यांनी या गावची सत्ता मागील अनेक दशकांपासून भोगली आहे. त्यांच्याशिवाय गावचं सरपंच इतर कुणी होऊ शकतं असा विचार सुद्धा इतर कुणी करू शकत नाही, गावकरी करू शकत नाही. आणि दुसऱ्या बाजूने उभे आहे कृष्णा दुष्यंत रांगणे पाटील. आज जरी कृष्णा ही रांगणे पाटलांची सून असली पण तरी सुद्धा ही कृष्णा गावातील एका गरीब शेतकऱ्याची मुलगी आहे, जिने कधी सरपंच होण्याचा, निवडणूक लढवण्याचा विचार सुद्धा केला नव्हता. पण आता ती बाळजाबाई विरुद्ध उभी ठाकली आहे आणि ती स्वतःहून या निवडणुकीला उभी राहिली नाहीये, तर आपल्या गावासाठी, गावातील लोकांसाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या सांगण्यावरून, गावकऱ्यांच्या आग्रहास्तवच ती या निवडणुकीला उभी राहिली आहे. आणि कृष्णा या निवडणुकीला उभी राहिली म्हणजे कृष्णा जिंकणार यात तीळ मात्रही शंका नाही. एकीकडे बाळजाबाईने आपली संपूर्ण ताकद लावली आहे या निवडणुकीसाठी. ती रात्रंदिवस मेहनत करतीये, प्रचार करतीये, सभा करतीये, लाच देतीये, बायकांना साड्या, दागिने, लहान मुलांना वस्तू, शाळेच्या वस्तू आणि पुरुषांना दारू, नॉनव्हेज हे सगळं काही पुरवतीये. आणि हे सगळं फक्त निवडणूक जिंकण्यासाठी. कारण तिच्याकडे विकासाचा कोणता मुद्दा नाहीये. मी गावासाठी काय केलंय हे तर ती सांगू शकत नाही, कारण आजपर्यंत तिने फक्त गावकऱ्यांचा छळ केलाय. गावकऱ्यांना व्याजाने पैसे देऊन त्यांच्याकडून भरमसाठ पैसा कमवलाय. त्यांची शेती हडप केली आहे, त्यांच्या घरावर कब्जा केला आहे, त्यांची जनावरं हडप केली आहे. त्यामुळे निवडणूक जिंकण्यासाठी बाळजाबाईला शेवटी हेच करावं लागणार आहे. आणि इकडे कृष्णा मात्र जास्त प्रचार सुद्धा करत नाहीये, कारण गावकऱ्यांनीच तिला उभं केलंय आणि गावकरी हे बाळजाबाईच्या अत्याचारांना कंटाळले आहेत. त्यामुळे ते सरळ सरळ कृष्णाला निवडून देणार आहेत. त्यामुळे कृष्णाला कसलंच टेन्शन नाहीये. आणि येणाऱ्या एपिसोडमध्ये आपण हेच पाहू की कृष्णाला अनेक संकटांना तोंड द्यावं लागेल. बाळजाबाईच्या आमिषाला बळी पडून, बाळजाबाईला घाबरून अनेक गावकरी उघड उघड कृष्णाला काही पाठिंबा देणार नाही. पण जेव्हा मतदानाचा दिवस असेल तेव्हा नक्कीच सगळे गावकरी गुप्त मतदानाच्या मदतीने कृष्णालाच मतदान करतील आणि कृष्णाच ही निवडणूक जिंकेल यात शंका नाही. कृष्णाच गावची सरपंच बनणार. मग कृष्णा गावची सरपंच बनल्यानंतर नेमकं काय घडेल? सगळ्यात आधी तर बाळजाबाईचा अहंकार मोडून पडेल. गावची सरपंच होणं हे बाळजाबाईचं खूप मोठं स्वप्न आहे. इतकी वर्ष आढळराव गावचे सरपंच होते. बाळजाबाईने गावची सरपंचपद कधीच भूषवलं नव्हतं. पण आता बाळजाबाईला सरपंच बनायचं आहे आणि आपल्या पहिल्याच निवडणुकीत बाळजाबाईचा ठासून दारुण पराभव होणार आहे. त्यामुळे बाळजाबाई ही चांगलीच खचणार. आणि मग त्यानंतर कृष्णा बाळजाबाईचं एक एक सत्य सगळ्यांसमोर आणेल. बाळजाबाई किती कटकारस्थानी आहे, कृष्णाबरोबर तिने काय काय केलंय, गावकऱ्यांचा ती कसा छळ करतीये, हे सगळं सत्य तर आता दुष्यंतला समजलंय. बाकीचे आढळराव आणि गावकऱ्यांना तर हे माहीतच आहे. पण बाळजाबाईचं सगळ्यात मोठं सत्य लवकरच कृष्णा ही दुष्यंत समोर आणेल. आणि ते सत्य म्हणजे बाळजाबाई ही आढळरावांची पहिली बायको नसून आढळरावांची दुसरी बायको आहे. आढळरावांची पहिली बायको अनुसूया आहे आणि समर हा आढळरावांचा पहिला आणि मोठा मुलगा आहे. हे सत्य लवकरच दुष्यंत समोर येणार आहे. दुष्यंतला या सगळ्या गोष्टींचा खूप त्रास होईल यात शंका नाही. कारण आपण सगळ्यांनी पाहिलं की जेव्हा दुष्यंतने आढळराव आणि अनुसूयाला रंगेहात पकडलं होतं तेव्हा दुष्यंत किती चिडला होता. तो आढळरावांना वाटेल ते बोलला. तुमच्या दाढीचे, डोक्यावरचे केस पिकलेत, घरात सून आलीये, मुलाचं लग्न झालं तरी सुद्धा तुमचा रंगेलपणा जात नाहीये. आणि अनुसूयाला सुद्धा तो खूप वाईट वाईट बोलला. तुम्ही माझ्या आईच्या वयाच्या आहात आणि कोणत्या परपुरुषाबरोबर फिरताय? लाज नाही का वाटत तुम्हाला? तुम्ही समाजाला लागलेली कीड आहात, बाई जातीला लागलेला कलंक आहात, असं म्हणून त्याने अनुसूयाला हिणवलं. अनुसूयाला तो खूप वाईट वाईट बोलला. पण या सगळ्या गोष्टी अनुसूयाबद्दल खऱ्या नाही आहेत, तर त्याच्या आईबद्दल, बाळजाबाईबद्दल खऱ्या आहेत. त्या बाळजाबाईला लागू पडतात. हे ज्या दिवशी दुष्यंतला कळेल ना, त्या दिवशी दुष्यंत
पूर्णपणे हादरून जाईल एवढं मात्र नक्की. कारण काही झालं तरी शेवटी बळजाबाई ही दुष्यंतची जन्मदाती आई आहे. त्याला आता बळजाबाईचा राग येतो, कारण कृष्णाबद्दल बळजाबाईने काय काय केलंय हे त्याला समजलंय. बळजाबाईची कट कारस्थानं त्याला समजली आहे. बळजाबाईने गावकऱ्यांवर कसा अत्याचार केलाय हे दुष्यंतला समजलंय. पण ज्या दिवशी त्याला हे कळेल की बळजाबाई ही लग्नाआधी एक नाचणारी बाई होती आणि तिने आढळरावांना आपल्या घोळात घेतलं, आढळरावांशी दुसरं लग्न केलं आणि आढळरावांचा संसार मोडला, आढळरावांच्या पहिल्या बायकोला गोळी मारली, तिचा खून करण्याचा प्रयत्न केला, हे ज्या दिवशी दुष्यंतला कळेल त्या दिवशी दुष्यंतला खूप दुःख होईल आणि दुष्यंतला सावरणं, त्याला सांभाळणं कृष्णाला खूप अवघड जाईल एवढं मात्र नक्की. कारण आढळरावांचं सत्य कळल्यानंतरच दुष्यंत किती दुःखी झाला होता हे आपण सगळ्यांनी पाहिलंय. दुष्यंत चक्क कृष्णाला म्हणाला होता की कृष्णा, मला हे सगळं सहन होत नाहीये. माझे वडील आढळराव माझ्या आईशी कसे वागलेत हे सगळं मला आठवतंय आणि आता हे सहन करण्याच्या पलीकडे मला कधीकधी असं वाटतं की मी जीव द्यावा, मी आत्महत्या करावी. त्यामुळे कृष्णाला सुद्धा जबर धक्का बसला होता. कारण दुष्यंतसारख्या शिकलेल्या, सवरलेल्या, हुशार माणसाने कितीही वाईट परिस्थिती आली तरी दुष्यंत त्याला लढतो, कधीही हार मानत नाही. आणि अशा माणसाने चक्क आत्महत्या करावीशी वाटतीये असं बोलणं कृष्णासाठी खूप मोठा धक्का होता. कृष्णाने तेव्हा तर दुष्यंतला सावरलं, सांभाळलं, पण जेव्हा दुष्यंतला बळजाबाईचं खरं सत्य कळेल, तिचं खरं रूप कळेल, तेव्हा मात्र कृष्णासाठी हे खूप जड जाईल. दुष्यंतला सावरणं, त्याला सांभाळणं तिच्यासाठी अवघड होईल यात शंका नाही. कारण फक्त बळजाबाईचं सत्य त्याला कळणार नाहीये, तर समर त्याचा सावत्र भाऊ आहे, अनुसूया त्याची सावत्र आई आहे. आणि इतक्या वर्षांपासून आढळरावांना तो जो काही दोष देत होता की आढळराव वाईट आहेत, त्यांनी मला कधी बापाचं प्रेम दिलं नाही, बापाची कर्तव्य पूर्ण केली नाही, नवऱ्याची कर्तव्य पूर्ण केली नाही, माझ्या आईला सुख दिलं नाही, त्यांनी माझ्या आईचा छळ केला आहे, तिला मारहाण केली आहे, ते एक नालायक माणूस आहेत, रंगेल माणूस आहेत, वाईट माणूस आहेत, वाईट व्यक्ती आहेत. हे सगळे त्याचे गैरसमज दूर होतील आणि मागील इतक्या वर्षांपासून आपण आपल्या बापाला दुखावलंय, त्यांच्यावर अन्याय केलाय हे सुद्धा दुष्यंतला समजणार. आणि एवढ्या सगळ्यातून त्याला स्वतःला वाचवणं, स्वतःला सावरणं खूप अवघड जाईल यात शंका नाही. फ्रेंड्स, एकूणच ही मालिका आता पुढील काही एपिसोडमध्ये खूप इंटरेस्टिंग होणार आहे. कृष्णा ही जेव्हा बळजाबाईचं सत्य सगळ्यांसमोर आणेल ना, तेव्हा बळजाबाईला कुठे तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तिची जागा ही तुरुंगात असेल यात शंका नाही. कारण कृष्णाने रांगणे पाटलांच्या नावासाठी बळजाबाईला तुरुंगात नाही पाठवलं, नाहीतर कृष्णाकडे एवढे पुरावे होते की कृष्णा ही कधीच बळजाबाईला तुरुंगात पाठवू शकली असती. पण कृष्णाने निर्णय घेतला की नाही, दुष्यंत सरकारांसमोर या बळजाबाईचं सत्य आलंय, मी आता बळजाबाईला तुरुंगात नाही पाठवणार. पण जेव्हा बळजाबाईचा भूतकाळ समोर येईल की तिने अनुसूयाबरोबर काय केलंय, तेव्हा मात्र कृष्णा ही नक्कीच बळजाबाईला जेलमध्ये पाठवणार. कारण बळजाबाई ही जर तुरुंगाच्या बाहेर राहिली, मोकळ्या जगात फिरत राहिली, तर ती आज ना उद्या बदला घेणार. कृष्णा, दुष्यंत, समर, अनुसूया, आढळराव यांचा जीव घेण्याचा प्रयत्न करेल यात शंका नाही. मग ती पोलीस स्टेशनमध्ये तुरुंगात राहिलीच बरी एवढं मात्र खरं. मग या मालिकेत काय घडणार? तर फ्रेंड्स, त्यानंतर या मालिकेत आणखीन मोठा ट्विस्ट येईल. बळजाबाई तर गेलेली असेल आणि बळजाबाई ही या मालिकेतली सगळ्यात मोठी व्हिलन होती आणि मालिकेत व्हिलन नसली तर मजा कसली? मग या मालिकेची पुढची व्हिलन होणार एक नाही तर दोन व्हिलन असतील. पहिली व्हिलन असेल अनुसूया, अनुसूया ही बळजाबाईची जागा घेईल आणि दुसरा व्हिलन असेल अनुसूयाचा मुलगा समर. आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की अनुसूया खूप चांगली आहे, समर खूप चांगला आहे, पण या दोघांचं खरं रूप कधी कधी बाहेर येतं की हे दोघे किती मोठे खोटारडे आहेत आणि यांना फक्त सत्ता, पैसा आणि प्रॉपर्टी हवी आहे. अनुसूया आढळरावांची पहिली बायको आहे आणि समर हा सुद्धा अनुसूयाचा मुलगा आहे, यात काही शंका घेण्यासारखं नाहीये. हे खरं सुद्धा असेल, परंतु जेव्हा अनुसूया आणि समरला त्यांचा हक्क मिळेल, बळजाबाईचं सत्य समजल्यानंतर बळजाबाई तुरुंगात जाईल आणि मग आढळराव अनुसूया आणि समरला मानाने आपल्या घरी घेऊन परत येतील. कृष्ण आणि दुष्यंत सुद्धा घरी परत येतील आणि तेव्हा अनुसूया आणि समर आपला खरा रंग दाखवणार. अनुसूया ही आढळरावांना म्हणेल, आढळराव, आजपर्यंत मी आणि माझा मुलगा या सत्तेपासून, या संपत्तीपासून, ऐशोआरामापासून दूर राहिले आहोत
आणि बाळजाबाई आणि बाळजाबाईचा हा मुलगा दुष्यंतने हे सगळं उपभोगलंय. दुष्यंतवर माझा विश्वास नाहीये. जर तो या घरात थांबला तर तो त्याच्या आईचा बदला घेऊ शकतो आणि मला आणि माझ्या समरला त्रास देऊ शकतो. त्यामुळे जर तुमची अशी इच्छा असेल की मी आणि समरने या घरात राहावं तर तुम्ही दुष्यंतला या घराबाहेर काढा. दुष्यंतचा या घरावर, तुमच्या संपत्तीवर कसलाही हक्क नसेल. म्हणजेच ही अनुसूया चक्क दुष्यंत आणि कृष्णाला वनवासावर पाठवायचं सांगणार की यांना या घरात राहू देऊ नका, यांना या संपत्तीत कोणता हक्क नसेल, यांना घराबाहेर काढा. त्यामुळे आढळरावांना जबर धक्काच बसेल. अनुसूया चक्क असं बोलतीये यावर आढळरावांचा विश्वासच बसणार नाही. कारण आढळरावांसाठी अनुसूया खूप चांगली आहे, समजूतदार आहे, हुशार आहे, कोणावर अन्याय करणारी नाहीये. पण तीच अनुसूया पुत्रप्रेमामुळे, समरवर असलेल्या प्रेमामुळे चक्क दुष्यंतला वनवासावर पाठवून द्या असं सांगणार. त्यामुळे आढळराव खूप दुःखी होतील, त्यांना वाईट वाटेल. पण शेवटी त्यांना एकाची निवड करावीच लागेल. त्यांना एकतर कृष्णा आणि दुष्यंतची निवड करावी लागेल किंवा मग अनुसूया आणि समरची निवड करावी लागेल. पण कोणाची निवड करावी हे त्यांना समजणारच नाही. आढळराव खूप चांगले आहेत, ते दुष्यंतला कधीच अंतर देणार नाही. अनुसूयाच्या सांगण्यावरून दुष्यंतला घराबाहेर काढणार नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आधी तर ते अनुसूयाला समजावून सांगतील, तू मूर्ख आहेस का? दुष्यंतला आणि कृष्णाला पैशांची कोणती हाव नाहीये. हे बंगला, संपत्ती, सत्ता त्यांना काही नकोय. ते खूप चांगले आहेत. पण अनुसूया काही ऐकणार नाही आणि अनुसूया म्हणेल जोपर्यंत हे दोघे घरात आहे तोपर्यंत आम्ही दोघे या घरात येणार नाही. त्यामुळे आढळराव खूप दुःखी होतील. कृष्णा आणि दुष्यंतला सुद्धा वाईट वाटेल. सगळ्यात जास्त कृष्णाला वाईट वाटणार, कारण कृष्णानेच या समरला आणि अनुसूयाला ही सगळी सत्ता मिळवून दिलेली असेल. परंतु आता त्यांचा हा खरा रंग पाहून, त्यांचं हे खरं रूप पाहून कृष्णा सुद्धा खूप दुःखी होईल आणि ती आढळरावांना समजून सांगेल, आबा, मागील 26 वर्षांपासून तुम्ही तुमच्या बायको आणि मुलापासून दूर राहिलात. आपण तर नेहमीच एकत्र होतो. ठीक आहे ना, मग काही दिवस तुम्ही त्यांच्याबरोबर राहा. त्यांची अशी इच्छा असेल की आम्ही या घरात राहू नये तर आम्ही या घरात नाही राहणार. आढळरावांना खूप वाईट वाटेल. आढळराव म्हणतील, नाही कृष्णे, तुझा आणि दुष्यंतचा या घरावर पहिला अधिकार आहे, तुम्हीच येथे राहायचं. पण दुष्यंत सुद्धा आढळरावांना समजावून सांगेल, इतक्या वर्षानंतर मला माझा बाप भेटलाय, मला सुद्धा माझ्या बापाला नाही गमावायचंय. परंतु तुम्ही सुद्धा तुमच्या बायकोपासून आणि मुलापासून इतकी वर्ष दूर राहिला आहात. मला त्यांना सुद्धा तुमच्यापासून दूर नाही करायचंय. मला या पैशाची, संपत्तीची कोणतीच हाव नाहीये. आणि जर त्यांना भीती वाटत असेल तर ठीक आहे, मी या घरापासून दूर राहील, मी माझा हक्क सोडायला तयार आहे. हे ऐकून आढळराव खूप दुःखी होतील. पण समर आणि अनुसूया मात्र खुश होतील. त्यांना तर हेच हवं असेल. कृष्णाच्या मनात मात्र शंकेची पाल चुकली असेल की मी या अनुसूया आणि समरला हा सगळा अधिकार देऊन, त्यांचा हक्क मिळवून देऊन एखादी चूक तर केली नाहीये ना, यांचे दाखवण्याचे आणि खायचे दात वेगळे तर नाहीये ना, हे आपल्याशी खोटं तर वागत नाहीये ना. मग आढळराव हे कृष्णाच्या बाजूने होतील, दुष्यंतच्या बाजूने होतील आणि कृष्णाचं पुढचं मिशन असेल समर आणि अनुसूयाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणं. कारण नक्कीच त्यांनी काहीतरी लपवलंय आणि ही लपवलेली गोष्ट लवकरच सगळ्यांसमोर येईल असं वाटतंय. तर फ्रेंड्स, खरंच आता पुढील काही एपिसोडमध्ये आपल्याला एकानंतर एक ट्विस्ट पाहायला मिळतील. आणि हे सगळं होत असताना एक सरपंच म्हणून सुद्धा कृष्णा गावचा विकास करत राहील. जोपर्यंत बाळजाबाईच्या हातात या गावची सत्ता होती तोपर्यंत गावाला खूप त्रास होत होता, गावकऱ्यांना त्रास होत होता. पण कृष्णा या गावची सरपंच बनल्यानंतर या गावाला, गावातील शेतकऱ्यांना, गावातील प्रत्येक माणसाला सोन्याचे दिवस येतील एवढं मात्र नक्की. आणि मग बाळजाबाईचं काय होईल? बाळजाबाई नाही तर मालिकेत मजा नाही. फ्रेंड्स, बाळजाबाईचं सगळं सत्य आपल्याला कळून चुकलंय. बाळजाबाई ही 26 वर्षांपूर्वी एक नाचणारी बाई होती. विविध गावांमध्ये जाऊन ती डान्स करायची आणि याच वेळेस आढळराव आणि तिची ओळख झाली. बाळजाबाई सुंदर असल्यामुळे आढळराव तिच्या प्रेमात पडले. 5 गावचे सरपंच, इतकी मोठी आसामी, आढळराव आपल्या प्रेमात पडले म्हणून बाळजाबाई सुद्धा खुश झाली. आणि बाळजाबाईने एक प्लॅन बनवला, ही सगळी संपत्ती हडप करण्याचा प्लॅन. बाळजाबाईने असं ठरवलं की आता आपण आढळरावांच्या घरी जायचं आणि त्यांच्याकडे आपला हक्क मागायचा. आढळरावांनी बाळजाबाईबरोबर मैत्री केलेली असेल, त्यामुळे आढळरावांना सुद्धा काही नाही म्हणता येणार नाही. आणि एक दिवस ही बाळजाबाई
आढळरावांच्या घरी पोहोचली तोपर्यंत अनुसूया आणि आढळरावांचा सुखी संसार सुरू होता. हे दोघे एकमेकांबरोबर खूप खुश होते. आढळराव हे 5 गावचे सरपंच होते आणि ते सुखी होते. अनुसूयासारखी चांगली बायको मिळाल्यामुळे त्यांचा संसार सुखाचा सुरू होता. पण त्याच वेळेस ही बाळजाबाई त्यांच्या आयुष्यात पोहोचली आणि आढळरावांना तिला नकार देता आला नाही. मग बाळजाबाई ही आढळरावांची दुसरी बायको बनून त्यांच्याच घरात राहत होती. अनुसूयाला हे काही पटत नव्हतं, पण शेवटी चूक तिच्या नवऱ्याची होती आणि नवऱ्याच्या चुकीला ती काहीच करू शकत नव्हती. त्यामुळे आढळराव आणि अनुसूया यांच्याबरोबर बाळजाबाई सुद्धा राहायला लागली. पण बाळजाबाईला गावची सत्ता हवी होती, या घरची सत्ता हवी होती. जोपर्यंत अनुसूया घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला या गावाची आणि घराच्या सत्तेची चावी मिळणार नाही. त्यामुळे अनुसूयाला या घराबाहेर काढायचं, फक्त घराबाहेर नाही तर तिला कायमचं संपवायचं आणि आढळरावांवर हा सगळा दोष लावायचा, असा प्लॅन बाळजाबाईने बनवलेला होता. कारण जोपर्यंत आढळराव आणि अनुसूया एकमेकांबरोबर आहे तोपर्यंत बाळजाबाईला काही किंमतच नव्हती. कारण शेवटी अख्खा गाव हेच म्हणत असेल की बाळजाबाई नाचणारी बाई आहे, आढळरावांनी ठेवलेली बाई आहे, दुसरी बायको आहे आणि तिला काहीच महत्त्व नव्हतं. म्हणजे तिलाही काही महत्त्व नाही, तिच्याकडे काही सत्ता नाही आणि तिच्या होणाऱ्या बाळाला सुद्धा काहीच महत्त्व मिळालं नसतं. त्यामुळेच बाळजाबाईने हा सगळा प्लॅन बनवला होता. आपण सगळ्यांनी पाहिलंय की बाळजाबाईने कसा सगळा बनाव रचला होता. अनुसूयावर गोळी चालवली आणि आढळराव दोषी आहेत असा सगळा बनाव रचला. पण बाळजाबाईची एकच चूक झाली आणि ती म्हणजे बाळजाबाईने अनुसूया मेली की नाही हे कन्फर्म न करताच तिला जंगलात फेकून दिलं. आणि अनुसूया तेव्हा जिवंत होती, अनुसूया तेव्हा गरोदर सुद्धा होती. अनुसूया जिवंत राहिली, तिने समरला जन्म दिला आणि आज 26 वर्षानंतर ती परत आली आहे बाळजाबाईचा बदला घेण्यासाठी. आणि अनुसूयाला आता सगळी सत्ता मिळेल, तिचा हक्क मिळेल. मग अनुसूयाने कृष्ण आणि दुष्यंतला जवळ करायला पाहिजे. परंतु या 26 वर्षांमध्ये अनुसूयाने जे हाल सोसले आहेत, जो त्रास सहन केलाय, त्यामुळे अनुसूयाचा स्वभाव सुद्धा बदललाय. अनुसूयाने असं ठरवलंय की आता सगळं फक्त माझं आणि माझ्या मुलाचं, मी दुष्यंतला त्यामध्ये कोणताही अधिकार देणार नाही. बाळजाबाईवर जो अनुसूया आणि समरचा राग आहे तो दुष्यंतवर सुद्धा तयार झालाय. मग कृष्ण आणि आढळरावांनी या दोघांना कितीही समजवण्याचा प्रयत्न केला की दुष्यंत जरी बाळजाबाईचा मुलगा असला तरी तो बाळजाबाई सारखा नाहीये, सत्याच्या न्यायाच्या बाजूने उभा राहणार आहे आणि वेळ आली तर आपल्या सगळ्या लाडक्या व्यक्तीविरोधात सुद्धा तो उभा राहतो जर ती व्यक्तीने काही चुकीचं केलं असेल. पण समर आणि अनुसूयाचा विश्वास बसणार नाही आणि दुष्यंतला या घरापासून, या संपत्तीपासून दूर करण्यासाठी ते आढळरावांना गळ घालतील. आढळराव यासाठी कसे बसे तयार होतील, पण कृष्णा ही दुष्यंतची साथ कधीच सोडणार नाही आणि दुष्यंतच्या साथीने ती या सगळ्यांविरोधात लढणार, एवढं मात्र नक्की. आणि एकीकडे बाळजाबाई ही तुरुंगात असेल. बाळजाबाईचं सगळं सत्य बाहेर आल्यानंतर बाळजाबाईला जेलमध्ये पाठवण्याशिवाय त्यांच्याकडे कोणता पर्याय सुद्धा नसणार. बाळजाबाई ही जेलमध्ये खडी फोडायला जाईल. आणि पण बाळजाबाई जेलमध्ये जास्त दिवस राहील का? कदाचित नाही. त्यानंतर मालिकेत काही वर्षांनंतरची गोष्ट दाखवली जाईल. बाळजाबाईने काही वर्षांची शिक्षा भोगलेली असेल, ती जेलमधून बाहेर पडलेली असेल आणि बाळजाबाईने पुन्हा एकदा बदला घ्यायचं ठरवलेलं असेल. कृष्ण आणि दुष्यंतच्या आयुष्यात पुन्हा एकदा ती एंट्री घेणार. अनुसूया, समर, आढळराव या सगळ्यांना धडा शिकवायचा. दुष्यंतबद्दल तर बाळजाबाईच्या मनात प्रेम असेल. शेवटी दुष्यंत हा बाळजाबाईचा मुलगा आहे. पण हे सगळं कृष्णामुळे झालंय. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करणारी कृष्णा, त्या अनुसूयाला आणि समरला पुन्हा एकदा माझ्या आयुष्यात आणणारी कृष्णा, त्यामुळे या कृष्णाला काही सोडायचं नाही असं बाळजाबाईने ठरवलेलं असेल. पण कृष्णा आणि दुष्यंतचं आयुष्य सुद्धा बदललेलं असेल. मागील 5-10 वर्षांपासून कृष्णा या गावची सरपंच असेल, त्यामुळे कृष्णाला आणि दुष्यंतला या गावात चांगला मान असेल. दुष्यंतने सुद्धा नोकरी करण्याचं किंवा शहरात जाण्याचं स्वप्न सोडून दिलं असेल आणि तो गावातच शेती करत असेल, प्रगत शेती करत असेल, गावकऱ्यांना मदत करत असेल. आणि त्याचबरोबर कृष्ण आणि दुष्यंतला एखादा गोंडस बाळ सुद्धा असू शकतं, मुलगा किंवा मुलगी सुद्धा असू शकते. म्हणजे या दोघांचा संसार सुखाचा असेल. तिकडे समर, अनुसूया हे सुखात राहत असतील, आढळराव सुखात राहत असतील आणि त्याच वेळेस बाळजाबाईची त्यांच्या आयुष्यात एंट्री होणार आणि बाळजाबाई त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणार, पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात वादळ आणायचा प्रयत्न करेल, एवढं मात्र नक्की.
म्हणजे एकूणच आता हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका दिवसेंदिवस खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मालिकेत एकानंतर एक ट्विस्ट येणार आहे एवढं मात्र नक्की. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हळद रुसली कुंकू हसलं ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. या मालिकेत तुम्हाला कृष्णा ही सरपंचच बनेल असं वाटतं ना? आणि लवकरच बाळजाबाईला तुरुंगात खडी फोडायला जावं लागणार आहे, ती जेलमध्ये जाणार आहे आणि अनुसूया आणि समरला त्यांचा हक्क मिळेल. परंतु हक्क मिळाल्यानंतर ते आपलं खरं रूप दाखवतील आणि दुष्यंतलाच या सगळ्या संपत्तीपासून दूर करतील, कृष्णाला या घरापासून दूर करतील. एवढं मात्र खरं. त्यामुळे आढळराव सुद्धा खूप दुःखी होतील. त्यांना वाईट वाटेल की समर आणि अनुसूयाने असं केलं. मग हे सगळं जर तुम्हाला सगळ्यात आधी जाणून घ्यायचं असेल, सगळ्यात आधी या मालिकेचे अपडेट्स पाहायचे असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.